आपण निसर्गातच देव मानतो. त्यामुळे आपली कोकणातली जर तुम्ही मंदिरं बघाल तर ती मंदिरं ही नेहमी निसर्गाच्या सानिध्यातच कुठे ना कुठे असतात किंवा त्याच्याजवळ काय ना काय एखादा तलाव असेल. आता इथे तो व्हिडिओ दाखवतो त्याच्यात धामापूरचा तलाव होता. तर इथे आम्ही आता मंदिराकडे गेलो तर तिथे एक झरा आहे आणि ती शिवपिंड आहे, त्या झऱ्यातूनच उगम झालेला आहे. हिरण्यकेशीला जावा, भीमाशंकरला जावा, कुठेही जावा तुम्ही, अगदी मार्लेश्वरला सुद्धा धबधबा वाहतो. म्हणजे जिथे जिथे निसर्गाचा म्हणजे नदीचा उगम झालेला आहे तिकडे तिकडे संस्कृतीचा उगम झालेला आहे. पाण्यामुळे संस्कृतीचा म्हणजे सिंधू संस्कृती जी म्हणतो, जी हिंदू संस्कृती पुढे झाली ती मुळात आधी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे सिंधूवरून इंदूज आणि पुढे इंडसवरून इंडिया असं ते झालेलं आहे. तर सिंधू संस्कृती अशी कोकणी संस्कृती आहे. कोकणी संस्कृतीमध्ये कसं आहे की नदी आणि समुद्राचं नातं आहे. म्हणजे अगदी जर तुम्ही कोस्टलला बघायला सागरेश्वर, कुणकेश्वर, मुर्डेश्वरापर्यंत असा हा सगळा खालचा जिथे संगमाच्या ठिकाणी ही मंदिर आहेत आणि उगमाच्या ठिकाणी तुम्ही जर बघाल ही सगळे आपले जे शिवलिंग आहेत जेव्हा आपण शंकर म्हणतो ती अशी सगळी रवळनाथाची आणि ही सगळी देवस्थान आहे. आणि बरं ह्या प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्याकडे देवी ही आहेच प्रत्येक गावामध्ये. मग आमच्याकडे सातेरी असेल, माऊली असेल, तर ती म्हणजे कोण, तर ह्या जंगलाची देवता आहे. ती म्हणजे आदी माया आहे, बाय. आता आमच्याकडे 7 बाय सातेरी, तर ही जी 7 माया किंवा 7 बाय आहे तर ती इथल्या जंगलांच्या निर्मितीचं कारण आहे. जसं तो म्हणाला की एक सीड, इथली जी बाई आहे कोकणाची ती म्हणजे माऊलीचं रूप आहे. तर ती बाईने एक सीड पहिलं इथे जन्माला घातलं आणि नंतर शेती व्यवस्था जन्माला आली. पण एक कोणतरी आदिमाया आहे जिने हे जंगल उभं केलेलं आहे. त्याच्या सीड्स कुठून आणल्या मला माहिती नाही, त्या कुठून तरी तयार झालेल्या आहेत आणि त्यातून कोकणाचं जंगल तयार झालेलं आहे. आपण फणस लावलाय का, आपण चिंच लावली का, आपण जांभूळ लावला का, आपण काहीच लावलं, आपण फक्त भात लावला होता. बाकी सगळं तर जंगलातच आपल्याला मिळत होतं. तर ते जंगल लावणारी पण कोणीतरी एक स्त्री आहे आणि ती म्हणजे जंगल देवता आहे. आणि बाकी सगळ्या आपल्या ज्या काही आपण झऱ्यांच्या देवता आहेत किंवा जे काही